यवतमधील हिंसाचारानंतर घटनेनंतर आता जमावबंदी लागू तर शाळांना सुद्धा सुट्टी। तणावादरम्यान आंदोलकांकडून गाडीची तोडफोड करत जाळपोळीच्या घटना। 15 जण या प्रकरणी ताब्यात। सीसीटीव्हीत दिसणाऱ्या लोकांना अटक। दौंडच्या यवतमध्ये पोलिसांनी या ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवली। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये म्हणून ड्रोनद्वारे लक्ष। आज यवतमध्ये कडकडीत बंद। फरार आरोपी गोट्या गित्तेनं जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिली। जितेंद्र आव्हाड वंजारी समाजाचे नाहीत। आव्हाडांना महागात पडणार। मकोका आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित फरार आरोपी गोट्या गित्तेनं स्वतःचा व्हिडिओ व्हायरल केला। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग। आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत। एसआयटीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस मदत करणार। एसआयटी लवकरच बीडमध्ये दाखल होणार असल्याची सूत्रांची माहिती। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आता अखेर गुन्हा दाखल तर नवा मोंढा पोलिसात गुन्हा। नेमकं किती जणांवर गुन्हे दाखल झाले या संदर्भात मात्र पोलिसांकडून गुप्तता। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना ईडीची नोटीस तर उद्या सकाळी 11 वाजता कागदपत्रांसह ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्यासाठी नोटीस। बोरिवलीमध्ये तिकिटावरून प्रवासी आणि टीसीमध्ये वाद तर सेकंड क्लासचं तिकीट असलेल्या प्रवाशानं फर्स्ट क्लासच्या डब्यात प्रवास केला। टीसीने विचारताच दोघांमध्ये वाद। प्रवाशाकडनं बोरिवलीच्या टीसी कार्यालयाची तोडफोड। पुण्यातील सिंहगड रोडवरील नवीन उड्डाणपुलाला भेगा। अवघ्या 3 महिन्यात नवी उड्डाणपूल या ठिकाणी भेगा पडल्याचं समोर। हा पूल 1 मे 2025 रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। अकोल्यातील आपातापा या महावितरण कार्यालयामध्ये वीज गेल्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड। रवी शिंदेंकडून टेबलसह काचेची तोडफोड। फाईल सुद्धा फेकल्या। सिव्हिल लाईन पोलिसात या संदर्भात गुन्हा। ट्रेनमध्ये दारूच्या नशेत पोलीस शिपायाकडून महिलेचा विनयभंग। मीरा रोड ते नायगाव दरम्यानची घटना। वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवडमध्ये अधिकृत बांधकामांवरील कारवाईला एका कुटुंबाचा विरोध तर कारवाईसाठी आलेल्या पथकासमोर 4 वर्षांचं मूल खाली टाकून देण्याची कुटुंबाची धमकी। कारवाईमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत कुटुंबाकडून शिवीगाळ। गडचिरोलीमध्ये गरोदर महिलेला रुग्णालयात नेणारी रुग्णवाहिका चिखलात फसली। महिलेवर चिखलातनं वाट काढण्याची वेळ। कुरखेडा तालुका मुख्यालयापासून अवघ्या 2 किलोमीटरवर असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा। गावकऱ्यांनी व्यक्त केला संताप। मुंबईच्या दहिसरमधील कोकणीपाडा परिसरातील रस्ता खचला। दरम्यान सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्यामुळे पालिकेच्या कामावर। बांधकामाच्या खड्ड्यात पडल्यामुळे 2 चिमुकल्यांचा मृत्यू। छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या समोरच ही घटना घडली तर आहाद शरीफ शहा आणि शिफान शाकीर खान असं मुलांचं नाव। किरकोळ भांडणाच्या रागातनं तरुणाची हत्या। उल्हासनगर कॅम्प नंबर 1 परिसरातल्या घटनेचं सीसीटीव्ही समोर। सर्व आरोपींना बेड्या ठोका अन्यथा मृतदेह नेणार नाही। मृत तरुणाच्या पत्नीचा टाहो। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांची चौकशी तर आषाढी यात्रेच्या वेळी दर्शन बारीच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप। मंदिर समिती सदस्या माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरू। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये पोलिसांचा रूट मार्च तर करमाळा पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सचा रूट मार्च। भ्रष्टाचाराविरोधात लवकरच राज्यभर आंदोलन करणार। शेतकरी कर्जमुक्ती लाडक्या बहिणींची फसवणूक थांबली पाहिजे। उद्धव ठाकरेंची माहिती तर वरळी कोळीवाड्यातील बांधवांशी शिवालयामध्ये साधला संवाद। 3 राज्यांसाठी केंद्र असलेली टिश्यू कल्चरची भव्य प्रयोगशाळा जळगावात साकारण्यात येणार। क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंची माहिती। मुक्ताईनगर आणि यावल तालुक्यातल्या जागांची केंद्राच्या पथकाकडून पाहणी। जळगावच्या 40 गावात जप्त केलेल्या 65 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर। पोलिसांनी केलेल्या तपासात माहिती उघड। दिल्ली आणि हरियाणातनं घेतलेले हे ड्रग्ज श्रीलंकेमध्ये पोहोचवले जात असल्याची शक्यता। पोहरादेवीचे महंत आणि बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज 9 ऑगस्टला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर। बंजारा समाजाला हिंदू बंजारा म्हणून जनगणनेमध्ये नोंद करण्यासाठी बाबूसिंग महाराजांची संपूर्ण देशात जनजागृती। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 600 क्विंटल कांद्याची आवक। कांद्याला 500 ते 1300 रुपयांपर्यंतचा दर। कांद्याचे दर वाढवून मिळावेत अशी शेतकऱ्यांची मागणी। धुळे शहरातनं वाहत जाणाऱ्या मोती नाल्यावरील फरशी पुलाचा मागच्या वर्षीच कोसळलेला भाग अद्यापही जैसे थेच। वर्ष उलटून सुद्धा कोसळलेल्या भागाची दुरुस्ती नाही। महापालिका प्रशासनाचं कामाकडे दुर्लक्ष। जळगावच्या रायपूर कुसुंब्यामध्ये 10वीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या। वैभव ठाकूर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव।
जळगावात बालरंगभूमी परिषदेतर्फे मराठी बालनाट्य दिवस साजरा तर रंगमंच पूजन करून संपूर्ण जळगाव शहरात काढण्यात आली बालनाट्य दिंडी। जळगावच्या जैन हिल्समध्ये केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या उपस्थितीमध्ये 38व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचं उद्घाटन 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान चालणार स्पर्धा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये आमदार विजयकुमार गावित यांनी घेतला कार्यकर्ता मेळावा। सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत कामाला लागण्याच्या गावितांच्या सूचना। धुळे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रवीण चौरे तर शहराध्यक्षपदी साबिर शेख यांची निवड। गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदांची निवड अखेर जाहीर। पुण्यामध्ये राजकीय दादागिरी पाहायला मिळते। दादागिरी मोडून काढणारच जो त्यासोबत येईल त्यांचं स्वागत। फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे याची चर्चा। दादागिरी होत असल्यास केसेस दाखल करून सुद्धा न ऐकल्यास मकोका लावण्याच्या सूचना। राज्यात कुठेही दादागिरी खपवून घेणार नाही, अजित पवारांची माहिती। आर्थिक शिस्त लावण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, कुणाला कारण नसताना आम्ही नाराज करत नाहीत। अलिबागमधल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। पुणे एमआयडीसीमध्ये अजित पवारांची भाजपची की शिंदेंच्या नेत्यांची दादागिरी आहे? कोण दादागिरी करताय? फडणवीसांनी नावं जाहीर करावीत, रोहित पवारांची मागणी। पुण्याच्या यवतमधील घटनेनंतर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन। राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, शरद पवारांची फडणवीसांकडे मागणी। कुणीही कायदा हाती घेऊ नका, शांतता राखा, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार, फडणवीसांचा इशारा। यवतच्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। यवतचं प्रकरण कुणामुळे झालं हे सरकारनं सांगावं। सरकारमधील लोकच मोर्चा काढणार असतील तर सरकार बदनाम होणारच, नाव न घेता आव्हाडांचा पडळकरांवर निशाणा। रायगडमध्ये शिवसेनेला चेकमेट देणारा अजून तयार झाला नाही। भरत गोगावलेंचं नाव न घेता सुनील तटकरेंना आव्हान। माणिकराव जगताप यांची मुलगी अशोक साबळे यांचा मुलगा मधुकर ठाकूर यांचा मुलगा यांना घेऊन शिवसेनेला चेकमेट देऊ असं वाटत असेल, पण तसं होणार नाही, गोगावलेंचं वक्तव्य। दत्ता भरण्यांचं वक्तव्य कृषीमंत्री होण्यापूर्वीचं। जनतेच्या हितासाठी कधी कधी नियम बाजूला ठेवून निर्णय घ्यावे लागतात, अजित पवारांचं स्पष्टीकरण। मनोज जरांगेंच्या आवाहनावरून धाराशिवच्या परांडा तालुक्यातल्या कंडारी चावडीमध्ये बैठक संपन्न। बैठकीत मराठा आरक्षणाची मुंबई वारी यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। माधुरीचं आरोग्य आणि रक्षण हाच आमचा एकमेव हेतू तर कोल्हापुरातील माधुरी हत्तीणी संदर्भात अंबानींच्या वनताराचं स्पष्टीकरण। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत कार्यवाही, वनतारा प्रशासनाकडून प्रतिक्रिया। नांदणी मठातील माधुरी हत्तीणीसाठी खासदार शाहू छत्रपतींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। हत्तीणीची प्रकृती चांगली असताना सुद्धा तिला वनतारामध्ये हलवल्याचा आरोप, तर हत्तीणीला परत करण्याची मागणी। मराठी भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दोन्ही ठाकरे बंधूंना इशारा। शिंदे आणि ठाकरे एकत्र येण्याची शक्यता कमी, तर राज ठाकरेंना शिवसेनेतनं आम्ही बाहेर काढलं नाही, कुणी काढलंय सर्वांना माहिती आहे, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। निशिकांत दुबे महाराष्ट्रात आले तर स्वागतच करू, त्यांना कुणी विरोध केला तर त्याच्यानुसार कायद्यानुसार कारवाई करणार। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। एनसीपीनं प्रत्येक वेळी अजित पवारांना खलनायक बनवलं, अजित पवारांना वाटलं त्यांना पक्षामध्ये संपवलं जातंय। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंचा पक्ष सर्वात आधी शरद पवारांनीच फोडला, शिवसेना फोडण्याचा आरोप ठाकरे आमच्यावर करू शकत नाहीत। या मुलाखतीमध्ये फडणवीसांचं आणखी एक वक्तव्य। पनवेलमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांना डान्स बार फोडला, तर अमराठी लोकांचे रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं राज ठाकरेंनी केलं होतं विधान। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक। पुण्यामध्ये राजकीय दादागिरी पाहायला मिळते। दादागिरी मोडून काढणारच जो त्यासोबत येईल त्यांचं स्वागत करू, फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे याची चर्चा। भारतीयांना स्वदेशी उत्पादनं वापरण्यावर अधिक भर द्यावा, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींची अप्रत्यक्ष चपराक।